नमस्कार मंडळी, मी मागच्या वेळी इथूनच पांडव लेणीला गेलो होतो आणि आता इथे जवळच फाळके स्मारक आणि बुद्ध स्मारकसुद्धा आहे, तसेच बॉटनिकल गार्डनसुद्धा आहे. जर पांडव लेणी आणि बॉटनिकल गार्डनची तुम्ही व्हिडिओ पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर ती नक्की चेक करा. या लिंकच्या सहाय्याने तुम्ही पांडव लेणी तसेच बॉटनिकल गार्डन या ठिकाणांना सहजच भेट देऊ शकता. फाळके स्मारकमध्ये तुम्हाला 20 रुपयाचं तिकीट आकारलं जातं. इथे पार्किंगचीही उत्तम व्यवस्था असते. इथे दिलेलं आहे की मुलांकरता इथे एक बाग आहे, फुले नाट्यगृह आहे आणि संगीत कारंजे आहे. तर एक ठिकाण आता आपण पाहूया. इथे तुम्ही बघू शकता की लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज इथे आहेत. सकाळची वेळ असल्यामुळे अजून हवी तितकी पब्लिक इथे आलेली नाही, लोक आलेली नाहीत. मी आलो आहे, तुम्हाला माहीतच आहे की फाळके स्मारकमध्ये. तर इथे हा जो आपण बघू शकता की फाउंटन आहे तो संध्याकाळी चालू होतो 3च्या नंतर, असं मला इथे सांगितलं. आपण आता एक गोष्ट इथे बघूया व्यवस्थित. तर इथे जे आहे बसण्यासाठी एक व्यवस्था केलेली आहे की अशा प्रकारे यांनी व्यवस्था केलेली आहे इथे बसण्यासाठी. आणि समोर एक चांगला व्ह्यू इथे मिळतो बघायला आपल्याला. आणि फोटोजेनिक अशी खूप सारी इथे प्लेसेस आपल्याला बघायला मिळतात. फाळके स्मारकचा भाग आहे आणि इथे फोटोजेनिक असे खूप सारे प्लेसेस तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे हे स्टेप्स जे आहेत, पायऱ्या आहेत, त्यांच्यावर फोटो वगैरे काढण्यासाठी खूप चांगलं वाटतं असं. आणि प्रत्येक ठिकाणी अशा तुम्हाला वेगवेगळ्या अशा स्वरूपात पायऱ्या बघायला मिळतात. तर खूप लोक इथे फोटोग्राफी वगैरे करताना आपल्याला दिसत असतात. पण सकाळची वेळ असल्यामुळे इथे आता सध्या पण इतकं आलेलं नाही आहे, गर्दीसुद्धा आपल्याला इतके बघायला मिळत नाही आहे. इथे मी थोड्याच वेळात आता आत जाणार आहे आणि बघणार आहे नक्की काय आहे आत. तर मंडळी, इथे आपण बघू शकतो की महर्षी दादासाहेब फाळके यांची इथे पूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला. मंडळी, आज मी तुम्हाला दादासाहेब फाळके यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जातात. त्यांचा जन्म नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे झाला. स्वदेशी चित्रपट व्यवसाय उभा करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यांनी तेथून यंत्रसामग्री आणली. त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त चित्रपटसृष्टीत दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार फार मानाचा समजला जातो. मंडळी, फाळके स्मारकमधली खूप सारी ठिकाणं आपल्याला आता सुस्थितीत बघायला मिळत नाही. कदाचित शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष झालं असावं. धन्यवाद मंडळी. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा.